बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी गुजरातमधून आहे। अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणामध्ये आतापर्यंत 32 डीएनए नमुने जुळलेले आहेत। 32 पैकी 14 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आलेत। डीएनए जुळवण्यासाठी एकूण 230 नमुने गोळा करण्यात आलेले होते। त्यामधील 32 नमुने आतापर्यंत जुळलेले आहेत। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा डीएनए जुळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यानंतर रुपाणी यांचं पार्थिव अहमदाबादहून राजकोटला चार्टर्ड विमानानं नेलं जाईल। जो एयर इंडिया का प्लेन क्षतिग्रस्त हुआ था, उसके जो पेशेंट हमारे पास थे उसमें से 32 लोगों के डीएनए मैच हो चुके हैं उनके रिश्तेदार के साथ, और इन 32 सारे के सारे फैमिली को कांटेक्ट हो गया है। वो अपने सहूलियत के हिसाब से उनके बॉडी को लेने के लिए आएंगे। और इस बीच 14 लोग थे जिन्होंने अपने रिश्तेदार की बॉडी कलेक्ट कर ली है। अहमदाबाद, बड़ौदा, खेड़ा, बोटाद, उदयपुर, महसाणा, विसनगर और अरवली इतने विस्तार में से फैमिलीज थे, वो अपने रिश्तेदार की बॉडीज ले गए हैं। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, 32 पैकी 14 मृतदेह हे त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आलेले आहेत। उर्वरित जी प्रक्रिया आहे ती कधीपर्यंत पूर्ण होईल? डॉक्टरांची या सगळ्या संदर्भात काय माहिती? ऋतुजा, या सगळ्या संदर्भात एकूणच आपण बघितलं तर आज चौथा दिवस उजाडलेला आहे ह्या अपघातानंतरचा। आणि चौथ्या दिवशी आता काल सायंकाळी उशिरापासून काही डीएनए सॅम्पल्सचे रिपोर्ट येण्यास सुरुवात झाली होती। अर्थातच ज्यांचे डीएनए सॅम्पल आधी घेण्यात आले होते त्यांचे डीएनए रिपोर्ट्स जे आहे ते काल येण्यास सुरुवात झाली होती। आणि आता आपण जर बघितलं तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 32 जणांचे डीएनए सॅम्पल्स जे आहे हे मॅच झालेले आहे। याचा अर्थ असा आहे की डॉक्टरांकडे 32हून अधिक डीएनए सॅम्पल्सचे रिपोर्ट आलेले आहेत, मात्र ते डीएनए सॅम्पल्स म्हणजे मृतदेह असतील आणि मृतकांचे नातेवाईक असतील यांचे डीएनए सॅम्पल्स मॅच करण्याचं काम सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं, गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचा मृत्यू देखील या विमान अपघातामध्ये झालेला आहे आणि त्यांचे डीएनए सॅम्पल हे मॅच होत नव्हते आणि ते आता जुळवण्याचं काम या संपूर्ण जे आहे डॉक्टरांच्या विशेष टीमकडनं केलं जाते। असंही सांगितलं जातं की सगळ्यात थोड्याच वेळात विजय रुपाणी यांच्या डीएनए मॅचिंग संदर्भातली एक महत्त्वाची घोषणा रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते आहे। आतापर्यंत 12 जे मृतदेह आहे ते रुग्णांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आणि सध्या मी ज्या ठिकाणी आहे आपण बघतो याच ठिकाणी हे मृतदेह या पोस्टमॉर्टम बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आलेले आहे। ह्या ॲम्ब्युलन्स येत आहेत, त्यासोबतच रुग्णांचे नातेवाईक येत आहेत। ज्या मृतदेह ताब्यात घेण्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत ते या ठिकाणी केल्या जात आहेत। अवंतिका सिंग ज्या मुख्यमंत्र्यांच्या सचिव आहेत त्या संपूर्ण परिस्थितीवर, भूपेंद्र पटेल यांच्या सचिव आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे। सगळ्या डॉक्टर्स असतील, डीन्स असेल, यासोबतच डीएनए टेस्ट करणारी एक विशेष तज्ज्ञांची टीम आहे, यांच्यासोबत देखील त्या सातत्यानं संपर्कात आहे। एकूणच आपण जर बघितलं तर आता काल संताप व्यक्त केला जात होता जे डीएनए मिळू शकत नव्हते आणि त्यामुळं नातेवाईकांकडनं जो उशीर या संपूर्ण प्रक्रियेला लागत होता याबद्दल संताप व्यक्त केला जात होता। आता नातेवाईक येत आहेत आणि जड अंतकरणानं जे मृतदेह आहे या संपूर्ण अपघातातले 230 जणांचे सॅम्पल्स घेण्यात आले होते, त्यातले जे सॅम्पल मॅच होत आहेत ते आता ते आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ताब्यात घेतले जात आहेत आणि ते मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, विजय रुपाणी यांचं ज्यावेळी डीएनए सॅम्पल मॅच होईल त्याची अधिकृत घोषणा गुजरात सरकारकडनं बीजे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाकडनं केली जाणार आहे। यानंतर विजय रुपाणी यांचं पार्थिव एका विशेष विमानाने राजकोटला नेण्यात येईल आणि ज्या ठिकाणी विजय रुपाणी यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार। अगदी अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।